आज आपण व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतो, जो मोफत आणि काही सेकंदात पोहोचतो. पण विचार करा त्या काळाचा, जेव्हा संवादाचं एकमेव साधन पत्र होतं. आज आपण पत्रावर 5-10 रुपयाचं तिकीट लावतो आणि पत्र पोस्ट करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, सुरुवातीला टपाल तिकीट नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. मग पत्राचा खर्च कोण उचलत होतं आणि पत्रावर तिकीट लावण्याची पद्धत का सुरू झाली? आजच्या व्हिडिओमध्ये आपण टपाल तिकिटाचा अत्यंत रंजक इतिहास बघूया. 18व्या आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला पत्र पाठवणं आजच्या सारखं स्वस्त नव्हतं. तेव्हा पत्रावर तिकीट नसायचं. पत्राचा खर्च पाठवणारा नाही, तर पत्र मिळवणारा द्यायचा. म्हणजे तुमच्या घरी पत्र आलं की तुम्हाला पोस्टमनला पैसे द्यावे लागायचे. पण यात मोठी अडचण होती की जर पत्र मिळवणाऱ्याने पैसे द्यायला नकार दिला तर पोस्टाचं आणि सरकारचं मोठं नुकसान व्हायचं. कधी कधी लोक पत्र हातात घेऊन फक्त हस्ताक्षरावरून निरोप ओळखायचे आणि पैसे द्यायला नकार द्यायचे. यामुळे ही यंत्रणा कोलमडू लागली आणि पोस्टाचं नुकसान व्हायला लागलं. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ब्रिटनमध्ये सर रोलँड हिल यांनी प्री पेमेंटची कल्पना मांडली. म्हणजेच पत्र पाठवणाऱ्यानेच आधी पैसे भरायचे आणि पुरावा म्हणून पत्रावर एक कागद चिटकवायचा. यातूनच जन्म झाला जगातील पहिल्या टपाल तिकिटाचा, ज्याचं नाव होतं पेनी ब्लॅक. 1 मे 1840ला हे तिकीट जारी झालं. यावर ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया यांचा फोटो होता. याची किंमत 1 पेनी होती, म्हणून याला पेनी ब्लॅक म्हटलं जायचं. मग भारतात टपाल तिकीट कधी आलं? ब्रिटनमध्ये तिकीट आल्यानंतर अवघ्या 12 वर्षात, म्हणजेच 1852मध्ये भारतात पहिलं तिकीट आलं. विशेष म्हणजे हे फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण आशिया खंडातलं पहिलं तिकीट होतं. याला नाव देण्यात आलं सिंध डॉक. हे तिकीट सिंध प्रांतात वापरलं गेलं. त्यावर ईस्ट इंडिया कंपनीचं चिन्ह होतं. सुरुवातीला हे तिकीट लाल, पांढऱ्या आणि निळ्या रंगाचं होतं. आज हे तिकीट जगातील सर्वात दुर्मिळ आणि महागड्या तिकिटांपैकी एक आहे. 1854 पासून संपूर्ण भारतात टपाल तिकिटाचा वापर सुरू झाला. कालांतराने तिकिटावर देशातील महापुरुष, ऐतिहासिक वास्तू, प्राणी, पक्षी आणि महत्त्वाच्या घटनांचे फोटो येऊ लागले. टपाल तिकीट हे फक्त पैसे भरल्याचा पुरावा राहिला नाही, तर ते देशाच्या संस्कृती आणि इतिहासाचं प्रतीक बनलं. तर मित्रांनो, एका साध्या कागदाच्या तुकड्याने जगभरातील दळणवळणाची पद्धत कशी बदलली हे आपण पाहिलं. आजही अनेक लोक छंद म्हणून जुनी तिकिटे जमा करतात. तुमच्याकडे पण असं एखादं जुनं दुर्मिळ तिकीट आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका अशाच नव्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.